सर्वांना करतो, अगदी शांततेच्या मार्गामध्ये हा मोर्चा संपन्न झाला पाहिजे. कुठेही या मोर्चाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. खिशे कापून पासून सावधान राहा एवढीच तुम्हा सर्वांना विनंती करतो. येळकोट 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 येळकोट. सर्व समाज बांधवांना विनंती आहे, अगदी शांततेच्या मार्गामध्ये आपल्या मोर्चामध्ये माता माऊल्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. काही खिसे कापू लोक सुद्धा मोर्चात सहभागी झाल्याची बातमी आत्ताच कळाली. बांधवांना सर्वांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्या. खरंच प्रचंड अभिमान वाटतोय बांधवांनो. आज अर्जन सागर बघून दीपकभाऊंच्या समर्थनात उभा असलेला हा समाज बघून पूर्ण अभिमानानं भरून येतो आहे. बांधवांनो, तुम्हा सर्वांना मानाचा जय मल्हार करतो, मानाचा मुजरा करतो. येळकोट येळकोट येळकोट. या मोर्चात आलेल्या सर्व समाज बांधवांना माता मौल्यांना एकच विनंती आहे, अगदीच शांततेच्या मार्गामध्ये आपण मोर्चाकडे प्रस्थान करायचं आहे. आलेल्या प्रत्येक बांधवांनी प्रत्येकाला सहकार्य करायचं आहे. आपण स्वतःला सांगायचं आहे, या मोर्चाचा मी एक भाग आहे, मी याच मोर्चाचा मीच स्वयंसेवक आहे. याच विचारानं बांधवांना आपल्याला या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे. आपला या मोर्चामधून हा आपल्याला सरकारला इशारा द्यायचा आहे की माझा समाज, हा धनगर समाज वाड्या वस्त्यामधून आणि अखंड महाराष्ट्रातून आता जागा झालेला आहे. हेच आपल्याला या सरकारला या ठिकाणी सांगायचं आहे. आपण सर्वांनी संघर्ष योद्धा दीपकभाऊ बोराडे यांना साथ द्यायची आहे. दीपकभाऊ बोराडे मात्र आता आपल्या हातामध्ये, आपल्या लेकरांच्या हातामध्ये एसटीचं आरक्षणाचं सर्टिफिकेट आपल्या हातात दिल्याशिवाय राहणार नाही. येळकोट येळकोट येळकोट. माझी माता, माझी माऊली या मोर्चामध्ये प्रामुख्याने सहभागी झालेले आपल्याला दिसते. मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करेल, आपण सर्वांनी अगदी शांततेच्या मार्गामध्ये मार्गक्रमण करावं. मोर्चाकडे आपण सहभागी व्हावं. मोर्चाकडे आपण आता प्रस्थान करावं. कोणतेही आपण थांबू नये. बांधवांना थांबून गर्दी करू नका. आणि वेळोवेळी माझं सांगणं आहे आपल्याला, आपण सर्वांनी या ठिकाणी पोलीस बांधवांना सहकार्य करायचं आहे. आपल्या सर्वांची सहकार्याची अपेक्षा आहे. आपला मोर्चा अतिविराट भव्य असा आहे ना, भूतो ना भविष्य ते आहे. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत धनगर समाज कधीही एवढ्या संख्येने आपल्याला दिसला नसेल, तो आता आपल्याला जालन्यामध्ये दिसतो आहे. हा ऐतिहासिक मोर्चा आपला ठरणार आहे. बांधवांनो, या ऐतिहासिक मोर्चामध्ये आलेल्या सर्व समाज बांधवांचं, महाराष्ट्राच्या बाहेरून आलेल्या सर्व समाज बांधवांचं, वाड्या वस्त्याहून आलेल्या विखुरलेला समाज आज एकत्र झाल्याचं दिसतंय. बांधवांनो, आलेल्या सर्व समाज बांधवांचं या ठिकाणी जालना नदीमध्ये सहर्ष स्वागत आहे. विनंती एकच आहे बांधवांनो, आपल्याला मोर्चा शांततेच्या मार्गाने प्रस्थान करायचं आहे. शांततेच्या मार्गाने आपला मोर्चा या ठिकाणी संपन्न झाला पाहिजे, हीच आपल्याला विनंती आहे. इकडनं जागा आहे स्टेजच्या डाव्या बाजूने बांधवांना, इकडनं या, तिकडनं जाऊ नका. पाणी आहे, तिकडनं आपल्याला जाता येणार नाही. सर्वांना विनंती आहे, स्टेजच्या डाव्या साईडला आपण प्रस्थान करा. सर्वांना विनंती आहे बांधवांना, आपल्याला पोलीस बांधवांना सहकार्य करायचं आहे. कुठेही